Hi friends, you are welcome on YouTube channel Learn with Fun. Dear students of 6th standard, today we are going to learn मोलाईज कथोनी पॉइंटर्स. आज आपण मोलाईज कथोनी या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघणार आहोत. लेट स्टार्ट. पॉइंटर्स. ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट. अंडरलाइन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. तुम्हाला या कथेमध्ये कठीण वाटणारे जे शब्द आहेत त्यांना अधोरेखित करायचं आहे. ॲक्टिव्हिटी ए. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कंटेक्स्ट. आता संदर्भातून त्यांचा अर्थ सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. संदर्भानुसार त्या शब्दांचा अर्थ काय होत असेल याचा अंदाज करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. बी. लिस्ट 10 of the words you find difficult. Look them up in a dictionary. Present the meanings in the classroom. आता तुम्हाला कठीण वाटणाऱ्या 10 शब्दांची यादी तुम्ही तयार करायची आहे. त्यांना डिक्शनरीमध्ये चांगल्या शब्दकोशामध्ये शोधायचे आहेत आणि त्याचे वर्गात अर्थ तुम्ही सादर करायचे आहेत. त्यानंतर सी. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 8. Compare the lists of difficult words and their meanings. List the words whose meanings are not clear to the group and ask for your teacher's help. आता 5 ते 8 जणांचे गट तयार करायचे आहेत. आता कठीण शब्दांची यादी आणि त्यांच्या अर्थाची तुलना आपल्याला करायची आहे. ज्या शब्दांचा अर्थ गटाला स्पष्ट नाही अशा शब्दांची यादी करायची आहे आणि तुमच्या शिक्षकांची सुद्धा तुम्ही या ठिकाणी मदत घ्यायची आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये वर्गामध्ये घ्यायची आहे. नाउ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी नंबर 2. फाइंड आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून म्हणजे लेसनमधून खालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. व्हॉट टेरिबल साईट डीड यंग मोलाई सी. त्या तरुण मोलाईला कोणते भयंकर दृश्य दिसले. त्याचं आन्सर आहे मोलाई सॉ थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. नाउ क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डीड many of forest department people and village elders advise. त्याचं आन्सर आहे many of forest department people and village elders advised him not to waste his time in growing trees. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी, वन विभागाच्या लोकांनी आणि गावातल्या मोठ्या लोकांनी त्या मोलाईला काय सांगितलं की तू हे झाडं वाढवण्यामध्ये तुझा वेळ वाया घालवू नकोस असा सल्ला त्यांनी दिला. नाउ क्वेश्चन नंबर 3. व्हॉट ट्रीज डीड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. मोलाईने सगळ्यात अगोदर कोणती झाडे लावली. त्याचं आन्सर आहे ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड बंबूज. सगळ्यात अगोदर त्याने जे बंबूज आहे, बांबूची झाडं जी आहेत तर ती लावली. नाउ क्वेश्चन नंबर 4. अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स व्हॉट इल्स डीड मोलाई कॅरी टू द इजलँड. आता या मोलाईने त्या इजलँडवरती, त्या बेटावरती सॅपलिंग म्हणजे झाडाचे जे रोपटे आहेत त्या व्यतिरिक्त अजून त्याने त्या ठिकाणी काय काय नेलं. त्याचा आन्सर आहे अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स मोलाई कॅरीड टू द इजलँड गुड सॉईल. त्याने त्या ठिकाणी चांगली माती नेली. हिप्स ऑफ अँड्स, मुंग्या नेल्या. अँड डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रासेस आहेत, गवत आहे तर ते गवतही त्याने त्या बेटावरती नेलं. नाउ क्वेश्चन नंबर 5. व्हॉट अदर थिंग्स केम टू द इजलँड विथ द ट्रीज. झाडांबरोबर त्या बेटावरती अजून कोणकोणत्या गोष्टी आल्या.
त्याचा आन्सर आहे विथ द ट्रीज केम अलॉंग बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स, मेनी मोअर सीड्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द इजलँड. त्या बेटावरती बर्ड्स आले, पक्षी आले, इन्सेक्ट म्हणजे कीटक आले, ॲनिमल्स प्राणी आले, त्याचबरोबर मेनी मोअर सीड्स अनेक प्रकारच्या बिया त्या ठिकाणी आल्या अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द इजलँड आणि जीवनाचे वेगवेगळे घटक जे आहेत तर त्या बेटावरती आले. नाव क्वेश्चन नंबर 6. हाऊ मच एरिया डज मोलाई कथोनी कवर टुडे? मोलाई कथोनीने आज किती एरिया, किती प्रदेश व्यापलेला आहे? त्याचा आन्सर आहे टुडे मोलाई कथोनी covers an area of nearly 1500 acres. जवळपास आज मोलाई कथोनी या जंगलाने 1500 एकर एवढी जमीन जी आहे तर ती व्यापलेली आहे. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट डू द एलिफंट व्हिजिट्स शो? त्या हत्ती त्या ठिकाणी भेट द्यायचे हे आपल्याला यामधून काय निदर्शनास येते? त्याचा आन्सर आहे द एलिफंट व्हिजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन, वेल ग्रोन. हत्ती त्या ठिकाणी भेट द्यायचे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ते जंगल चांगल्या प्रकारे वाढलेलं होतं आणि चांगल्या अवस्थेमध्ये होते. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. व्हॉट हार्डशिप्स डिड मोलाई सफर ऑन द इजलँड? मोलाईला त्या इजलँडवरती, त्या बेटावरती कोणकोणत्या प्रकारची कष्टाची कामे करावी लागली किंवा कशाचा त्याला सामना करावा लागला? मोलाई सफर्ड द हार्डशिप्स लाईक हेवी रेन्स, सॉर्चिंग हीट, द अपोजिशन्स फ्रॉम द पीपल, स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट अँड किलिंग बाय द पोचर्स. नाव क्वेश्चन नंबर 9. व्हॉट डिड द एलिफंट्स डेस्ट्रॉय? हत्ती कशाचा नाश करत होते? त्याचा आन्सर आहे द एलिफंट डेस्ट्रॉइड द रिच फील्ड्स अँड द हर्ट्स ऑन देअर वे. हत्ती जे आहेत तर ते शेतं आणि त्यांच्या मार्गावरती असणाऱ्या ज्या हट्स होत्या, हट्स म्हणजे झोपड्या ज्या होत्या, या झोपड्यांचा ते नाश करत होते, विध्वंस करत होते. नाव क्वेश्चन नंबर 10. व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग? त्याचा आन्सर आहे मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज मोलाईज मेसेज टू द वर्ल्ड? मोलाईने या संपूर्ण जगासाठी काय मेसेज, काय संदेश दिलेला आहे? त्याचा आन्सर आहे मोलाईज मेसेज सेज दॅट ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 trees. ट्रीज विल हेल्प अस टू ब्रीथ हॅपीली. मोलाईने आपल्याला असा संदेश दिला किंवा संपूर्ण जगाला असा संदेश दिला की प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडे लावली पाहिजे आणि झाडं आपल्याला चांगल्या प्रकारे श्वास घेण्यासाठी, आनंदाने श्वास घेण्यासाठी आपल्याला मदत करतील. नाव नंबर द पॅराग्राफ्स इन द पॅसेज. आता पॅसेजमध्ये परिच्छेद क्रमांक टाकायचे आहेत. अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन्स अबाव राईट द नंबर ऑफ द पॅराग्राफ इन विच यू फाउंड द आन्सर. आणि प्रत्येक प्रश्नाविरुद्ध परिच्छेदाची संख्या लिहा ज्यात तुम्हाला उत्तर सापडले. आता आणि किंवा अगेन्स्ट ईच पॅराग्राफ राईट द नंबर्स ऑफ द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. प्रत्येक परिच्छेदाच्या विरुद्ध त्यावर आधारित प्रश्नांची संख्या जी आहे तर ती लिहायची आहे. Now question number 3. Write short notes on the following. पुढील टिपा लिहा. The Brahmaputra, Molai Kathoni, elephants come to Molai's Kathoni. The world comes to know about Molai Kathoni. यावरती टिपा लिहायच्या आहेत. आता द ब्रह्मपुत्रा यावरती टिप लिहायची आहे. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. It is more than 7 to 8 kilometers in some places. It has many sandbars and even as island
known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. नेक्स्ट शॉर्ट नोट जे आहे, पुढील टिप जी आहे तर ती मोलाई कथोनीवरती लिहायची आहे. मोलाई हॅज ग्रोन हिज फॉरेस्ट ऑन द सँडबार्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. द फॉरेस्ट इज नेम्ड द मोलाईज फॉरेस्ट, दॅट इज मोलाई कथोनी. टुडे मोलाई कथोनी कवर्स एन एरिया ऑफ नियरली 1500 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals including deer, apes and even bisons and tigers. A herd of about 100 elephants visits the forest every year and stays there for about 3 months. Now next tip, elephants come to Molai's Kathoni. Because of the thick forest, a herd of about 100 elephants has started visiting Molai Kathoni every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on their way to the forest. They destroy the rice fields and huts of the people. People of the area were angry with Molai because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Molai for the presence of the elephants. Now next short note. The world comes to know about Molai Kathoni. The world didn't know about Molai's work and Molai Kathoni. One day a photographer wandering in that area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told the newspapers, TV channels, etc. about Molai's great achievement. The forest department was also impressed and came forward to help Molai. The government praised his work and honored him with the prestigious Padma Shri award. Now activity number 4. Copy the quotations from Jadao Payeng Molai in good handwriting and display them in your classroom. मोलाईने व्यक्त केलेले विचार चांगल्या हस्ताक्षरात कॉपी करायचे आहेत, लिहायचे आहेत आणि ते तुमच्या वर्गामध्ये प्रदर्शित करायचे आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये जे मोलाईने व्यक्त केलेले विचार आहेत ते आलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्ही चांगल्या हस्ताक्षरामध्ये लिहून वर्गात प्रदर्शित करायचे आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 5. प्रिपेअर पोस्टर्स ऑन प्लांट ॲट लिस्ट 2 trees each. प्लांट ॲट लिस्ट 2 trees each या विषयावर एक पोस्टर जे आहे तर ते आपल्याला तयार करायचं आहे. ते पोस्टर आपण बनवायचं आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 6. फाइंड द नेम्स अँड लोकेशन्स ऑफ ॲट लिस्ट 10 different trees in your surroundings. तुमच्या आजूबाजूच्या भागातील किमान 10 भिन्न झाडांची नावे आणि स्थाने शोधा. राईट 1 or 2 lines about each of them. त्या प्रत्येकाबद्दल 1 किंवा 2 ओळी लिहायच्या आहेत. आता नंबर 1, नीम ट्री, निंबाचं झाड. नीम ट्रीज आर फाउंड इन लार्ज नंबर्स इन आवर एरिया. इट हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. इट इन्क्रीजेस ग्राउंड वॉटर लेवल. नंबर 2, टीक म्हणजे सागाचं झाड. टीक वूड ट्रीज आर मोस्टली फाउंड इन जंगल एरियाज. इट प्रोव्हाइड्स द बेस्ट वूड फॉर फर्निचर. नंबर 3, मँगो. Mango trees are found everywhere. They provide different types of juicy and tasty mangoes. Green raw mangoes are used for making pickle. Number 4, oranges. Orange trees are found mostly in Vidarbha. The fruit looks attractive and tasty, yummy. Orange juice is a popular drink in summer. Next tree, bubble tree. This tree is called the boon for farmers.
Its branches are used to fence the farm and we get gum from this tree. Bubble wood is strong and used for make farming tools. Next tree is banyan tree. This is a big and strong tree. It lives for many years. In our area, it is considered as a sacred tree. The women and girls worship this tree on Vatapurnima. Next tree is peepal tree. This tree has religious importance. It is big in size and provides shade to living beings. Number 8. Coconut tree. This tree is called nature's miracle. Its each and every part is useful for us. Coconut water has a nutritional content. Next tree is Palash. Palash tree is also known as the fire of the forest. It got this name because of the orange-red flowers. During summer, it sheds all the green leaves and decorates itself with these bright colored flowers. Next tree is tamarind tree, means चिंचेचं झाड. Tamarind tree is a huge and strong tree. Its wood is used for making various useful things. Its fruit, tamarind, has a permanent place in the Indian kitchen. Its extreme sour taste adds a special flavor to Indian dishes. Now, activity number 7. Imagine the following situations and write simple speeches or dialogues with the help of the passage. आता कल्पना करा आणि सोप्या शब्दात पुढील भाषण किंवा संवाद आपल्याला लिहायचे आहेत. कोणतेही 2 संवाद आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता पहिला A. मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. मोलाईने जेव्हा जे मृत झालेले साप बघितले त्यानंतर मोलाई स्वतःशी काय बोलला. मोलाई, हाऊ सॅड. व्हॉट डू आय सी. इट इज अ टेरिबल साइट टू सी thousands of snakes laying dead on the sandbars. They must have been washed ashore with the flood. Poor snakes. They must have died in the scalding sun because there are no trees to shelter them and protect them. I shall turn the sandy barren land green with trees and will never allow this happen anymore. There are no trees to shelter them and protect them. I shall turn the sandy barren land green with trees and will never allow this happen anymore. अशा प्रकारे मोलाई स्वतःला म्हणू शकतो. नेक्स्ट B. मोलाई टॉक्स टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. मोलाई फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाच्या लोकांशी त्याच्या इच्छेविषयी काय बोलेल ते. मोलाई टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर. Sirs, I was working in scheme of planting trees. I don't know why such good work has been stopped. All laborers working with me have left, but I have decided to carry on the work all by myself. I shall plant trees without anybody's help. It is mission of my life. Please help me with some saplings. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोलाईज कथोनी या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स अभ्यासले आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.